स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सध्या आहोत डीबीजे महाविद्यालयामध्ये आहे, चिपळूणचा आहे। आपल्या सोबत तरुणाई सोबत आहे, विद्यार्थी आहेत, त्यांना अनेक आपण प्रश्न विचारणार आहोत। प्रथमतः मी जातोय तरुणाईकडे। काय सांगशील की स्वातंत्र्य दिन आहे, खरोखरच तुम्ही स्वतंत्र आहात का? स्वतंत्र असं 100% म्हणता येणार नाही, पण काही प्रमाणात आहे स्वतंत्रता। पण जसं आता हल्लीचं उदाहरण घेतलेलं आपण, आता जो सीजेपी प्रोटेस्ट झाला, तर आपल्याकडे फंडामेंटल राईट आहे की आपण प्रोटेस्ट करू शकतो, पीसफुल प्रोटेस्ट करू शकतो, आपले ऑर्गनायझेशन स्थापन करू शकतो। तर मग जर तिथे पीसफुल प्रोटेस्ट घेतलेले त्या स्टुडंट्सला लाठीचार्ज कशी केल्या गेली, त्यांना टेररिस्ट कसं म्हटलं गेलं, परत जे पोलीस ऑफिसर्स वगैरे होते, बीएसएफचे तिथे सीएपीएफचे तिथे जवान होते ब्ल्यू ड्रेस मध्ये, त्यांनी काही जणांनी युनिफॉर्म घातला नव्हता, त्यांचे जे स्टिक्स होते मारायच्या, त्याच्यावर त्यांनी निडल्स लावून ठेवलेले, खेळ लावून ठेवलेले। तर आपण स्टुडंट्सवर जर लाठीचार्ज करताना असे खेळाने मारतोय, तर त्याला आपण स्वतंत्रता बोलतो का किंवा डेमोक्रेसी बोलतो का? आपल्याकडे जर फंडामेंटल राईट आहे तर त्याचा कुठे आहे, म्हणजे 100% कुठे इम्प्लिमेंटेशन होतंय? इंडिपेंडन्सी या संदर्भात तुला नेमकं काय म्हणायचंय? माझं एवढंच स्पष्ट म्हणणं आहे की जर आपण इंडिपेंडन्सी बोलतोय तर गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला सपोर्ट केलं पाहिजे। आपले माननीय श्री प्रेसिडेंट आहेत नरेंद्र मोदीजी, गेल्या 12 ते 14 वर्षात त्यांनी किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि मीडियाने विचारलेल्या क्वेश्चन्सची किती आन्सर्स दिली। बदल एवढाच पाहिजे, मीडियाला पूर्ण म्हणजे खुली सूट द्या। सो मीडियाने पण ट्रान्सपरन्सी ठेवावी, बट खरं सगळं काही प्रोव्हाइड करावं। आणि जे स्टुडंट्स वगैरे पीसफुल प्रोटेस्ट करतात, तुला काय वाटतंय 79 वर्ष पूर्ण झालेले आहेत स्वातंत्र्याला, तर तुला काय वाटतंय स्वतंत्र आहात? नाही, आता जसं बघायला गेलं की इंडियामध्ये मुली सेफ नाही आहेत, त्यामुळे तर असं वाटत नाही की इंडिया स्वतंत्र झाला असेल। रेपचं प्रमाण एवढं वाढत चाललंय की या बाबतीत लोकांनी सरकारने सिरियस व्हायला पाहिजे। तर सरकार नॉर्मल समजतंय, जेवढं बाकीच्यांना आता प्रोटेस्ट झाला, त्याच्यावरती लाठीचार्ज वगैरे एवढं केला, प्रोटेस्ट केला म्हणून लाठीचार्ज, पण जेवढं त्यांनी रेपिस्टला जर एवढी शिक्षा दिली तर रेपचं प्रमाण कमी होईल आणि मुलींना पण जरा सेफ फील होईल। तुला काय वाटतंय सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामध्ये आपण स्वतंत्र आहोत? नाही, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे आपण स्वतंत्र नाही आहोत। मला सायबर सेफ्टी बद्दल बोलायचं आहे। आजकाल नवीन ऑनलाईन स्कॅम्स होतात, परत अजून ऑनलाईन हरेसमेंट पण केली जाते। ते होणे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, परत विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतील अशा सिस्टीम मजबूत केली पाहिजे। तुला काय वाटतंय की 79 वर्ष पूर्ण झालेले आहेत, स्वतंत्र असं वाटतंय? कोणत्या गोष्टीमध्ये तुला स्वातंत्र्य असं म्हणता येणार नाही। मला स्कूल बद्दल बोलायचंय, कारण की आता मुलांना खरंच इंग्लिश मिडियमला जायची गरज असते, पण त्यांची परिस्थिती नसते ते शिकायची। त्याच्यामुळे त्यांना, ज्यांची परिस्थिती खरंच आहे त्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे, ज्यांची नाहीये ते शिष्यवृत्ती घेतात आणि ज्यांना खरंच गरज आहे ते असेच राहिलेत। मग त्यांना खरंच गरज आहे की इंग्लिश मिडियमला शिकायची, तर त्यांच्यासाठी ती शिष्यवृत्ती अवेलेबल करून द्यावी। तुला काय वाटतंय स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या मर्जीने जगणे की इतरांच्या मर्जीने जगणे? स्वतंत्र म्हणजे आपण आपल्याच मर्जीने जगणं आहे। आपण कुणालाही आपल्यावरती काहीही करून देऊ शकत नाही। आपल्याला गव्हर्नमेंटनी हा प्रत्येकाला राईट दिलेला आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत की जसं आपण राईट टू एज्युकेशन हा बेसिक आहे सर्वांसाठी, की 14 वर्षापर्यंत सगळ्यांना फ्री म्हणजे मला तरी असं वाटतं की ग्रामीण भागात प्रत्येक मुलाला 14 वर्षापर्यंत तरी त्याला फ्री एज्युकेशन द्यावं, की ज्यांची खरंच म्हणजे अतिशय विकट परिस्थिती आहे त्यांना तुम्ही फ्री एज्युकेशन द्यावं, की ताकी ते जे शिकतील मग पुढे जाऊन आपला देश घडेल ना। आपण म्हणतोय की भारत अजून डेव्हलपिंग आहे, कधीपर्यंत म्हणणार डेव्हलपिंग आहे? तुम्ही म्हणता डेव्हलपिंग आहे, पण हे जर असं असेल की तुम्ही ज्याला खरंच शिकायची आवड आहे पण तो शिकू नाही शकत, त्याला मग चाइल्ड लेबर करायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी न व्हाव्या असं मला तरी वाटतं। आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे जे तरुणाई आहे आणि तरुणाईचे जे प्रश्न आहेत हे आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।